आज कलेक्टर साहेबांचा सुद्धा आपण सन्मान केला, कारण की या करोनाच्या काळामध्ये आपण पाहिलं काही जे विषय होते त्याच्यामध्ये कलेक्टर साहेबांनी या पद्धतीने वाटचाल केली की निश्चित कौतुक करण्यासारखं होतं. कारण की त्यांनी सांगितलं पंपावर कधी तुमचे पहिला डोस झाला नसेल तर तुम्हाला पेट्रोल मिळणार नाही, बाकीचे काही हे केलं आणि त्यांचं कौतुक पूर्ण राज्याने केलं की बरोबर असं काही केल्याशिवाय लोकसुद्धा प्रेरित होणार नाही इन्सुलेशनसाठी. आणि त्या पद्धतीने निश्चित त्यांनी करोना काळामध्ये चांगल्या पद्धतीने काम केलं लोकांना. त्या पद्धतीने निश्चित आजसुद्धा आपल्या वतीने मी विनंती करतो की ज्यांनी बूस्टर डोस घेतला नसेल त्यांनीसुद्धा बूस्टर डोस घेतला पाहिजे. आपण संस्थेच्या वतीने कॉलेजच्या वतीने विद्यार्थ्यांचं 18 वर्षाखालील त्यांचंही सुद्धा पहिला आणि दुसरा डोस तो कंप्लीट केला आहे. आता येणाऱ्या काळामध्ये आपण त्यांचासुद्धा बूस्टर डोस कंप्लीट करणार आहोत. मी तुम्हाला एकच सांगेल की जीवनामध्ये जर मोठं व्हायचं असेल तर उत्तुंगाचं ध्येय ठेवा आणि उत्तुंग ध्येयापर्यंत जायचं असेल तर त्याला प्रयत्नाची जोड असली पाहिजे. तुम्ही जर बघितलं की आपण नेहमी म्हणतो की प्रत्येक माणसाला नाव कसं मिळतं. मला आता बोलता तुमचा परिचय करायचा आहे. आता तुम्ही माझा परिचय एवढा सांगून दिला, कोविडमध्ये काम केलंय, खूप चांगलं काम केलं, तो माझा परिचय झाला. मी नेहमी म्हणतो की प्रत्येक माणसाची ओळख किंवा नाव त्याला 3 प्रकारातून मिळतं. एक नाव त्याला वारसाने मिळतं, जसं तुम्ही काळे सुचापाने आलं वारसाने आलं आपण पाठीकडे. एक नाव आई वडील घेऊन टाकले, दत्ता भाऊ, रघुनाथ, सुनील, हे 2 नावं मिळाले. आणि तिसरं नाव माणूस क्रिएट करतो. मी नेहमी म्हणेन की ते तो जे तयार करतो ते महत्वाचं नाव. मग ते तुम्ही जसं म्हणजे कबड्डीत केलं, कोणी म्हणजे शिक्षण क्षेत्रात केलं, प्राचार्य सर आहेत, काही आता जसं निशा पाडवीने नाव तयार केलं, प्रथमेशने नाव तयार केलं. हे जे नाव तुम्ही तयार करता हे सगळ्यात महत्वाचं. वारसाचं नाव तर मिळतच, त्या घरात जन्माला आला म्हणून नाव मिळतच, आई बापाही नाव ठेवतातच, म्हणजे तुमचं बारसं करून नाव ठेवतात, गावाला गोडधोड घालून नाव ठेवतात. परंतु तुम्ही जे तुमचं नाव तयार करता आणि ते नाव तयार करताना समाज तुमचं नाव तयार करतो. ते नाव तयार करताना त्याच्यासारखा मोठा सोहळा कुठे नाही. आणि ते जे नाव तुम्हाला मिळतं मग कशातून यायचं. तुम्ही जर म्हणजे कलेक्टरने कोविडमध्ये नाव केलं, ठीक आहे, मला हे नेहमी जे विद्यार्थ्यांनी चांगलं काम केलंय किंवा ज्या खेळाडूंनी चांगलं खेळामध्ये परफॉर्म केलं हे महत्वाचं आहे. म्हणून ही जी ओळख तुम्ही निर्माण करता हीच ओळख तुम्हाला पुढेपर्यंत घेऊन जाईल.